नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच RT मध्ये प्रवेश घेणाऱ्यांच्या पालकांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। RT नुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क त्यांच्या पालकांनाच प्रवेशाच्या वेळी भरावं लागणार आहे। RT तील तरतुदींनुसार गरिबांसाठी 25% जागा या आरक्षित असतात। त्यामुळे या जागांवरती प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राज्यभरामध्ये RT शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल 2400 कोटी रुपये थकीत आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये यंदाच्या RT ॲडमिशनसाठीचं पूर्ण शुल्क हे विद्यार्थ्यांकडूनच घेतलं जाणार आहे। दरम्यान सरकार आणि संस्था चालकांच्या या वादामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचे मात्र मोठे हाल होणार आहेत। सरकारच्या दिरंगाईचा पालकांना फटका बसणार आहे। राज्यभरामध्ये RT शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल 2400 कोटी रुपये थकीत आहेत। त्यामुळे यंदाच्या RT ॲडमिशनसाठीचं पूर्ण शुल्क हे विद्यार्थ्यांकडूनच घेण्यात येणार आहे। तसा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतलाय। शुल्क आगाऊ स्वरूपात घेण्याच्या असोसिएशनच्या निर्णयानं पालकांना शुल्क भरूनच प्रवेश घ्यावा लागणार आहे। त्यामुळे RTच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय। सरकारकडनं प्रतिपूर्ती वेळेवरती मिळत नसल्यानं संस्था चालवणं अवघड असल्याचं संस्था चालकांचं म्हणणं आहे। दरम्यान सरकार आणि संस्था चालकांच्या या वादामध्ये पालक आणि विद्यार्थी मात्र भरडले जात आहेत। त्याशिवाय कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन देखील होत आहे। राज्यभरामध्ये 1 लाखांपेक्षा अधिक प्रवेश हे RT मधनं होतात। मात्र आता संस्था चालकांनी घेतलेल्या भूमिकेचं पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मात्र मोठे हाल होणार असल्याची भीती आहे। पुण्यातील संस्था चालकांनी घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर संस्था चालकही अंमलामध्ये आणण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे फक्त पुणेच नाही तर राज्यभरातही RT नुसार होणाऱ्या प्रवेशांवरती परिणाम होण्याची जास्त शक्यता आहे। राज्यभरातील RTच्या जागा ह्या 1,09,111 आहेत आणि RT साठी आलेले अर्ज हे 3,01,997 आहेत। तर प्रतिपूर्तीची थकलेली रक्कम ही 2,400 कोटी रुपये आहे। तर पुणे विभागामध्ये RTच्या उपलब्ध जागा ह्या 18,507 आहेत आणि प्रतिपूर्तीची शिल्लक रक्कम ही 150 कोटी रुपये आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सरकार आणि संस्था चालक यांच्यामध्ये मात्र सामान्य पालकांचे आणि सामान्य विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। यावरती फडणवीस सरकार आता काय तोडगा काढणार आणि ही रक्कम संस्था चालकांना कधी देणार हे पाहणं जास्त गरजेचं आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।